नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बिहारमध्ये शांतपणे खुर्ची पालट असं म्हणूयात, जसं सत्ता पालट आपण असं म्हणतो. प्रत्यक्षात सत्ता NDAचीच आहे. नितीश कुमार यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं मिळूनच सरकार होतं. नितीश कुमार मुख्यमंत्री होते. सलग 20 वर्ष बिहारमध्ये ते मुख्यमंत्री होते. एक थोडासा काळ जेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता आणि मला वाटतं जीतन राम मांझी त्यांच्याच पक्षाचे काही काळ मुख्यमंत्री झालेले होते. तो जो अपवाद वगळला तर तेच मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि आता त्यांनी राज्यसभेवरती जायचा निर्णय घेतला. त्याच्याप्रमाणे ते बिनविरोध निवडूनही गेलेत आणि आता त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते दिल्लीला गेलेले आहेत. आणि आज आता हा व्हिडिओ तुमच्या समोर 4 वाजता येतोय आणि त्याच वेळेस म्हणजे सकाळीच 11 वाजायच्या दरम्यान मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी हे भाजपचे जे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे. तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये असं काय फार मोठं वेगळं आहे की त्या पक्षाला बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे, केंद्रात सत्ता आहे, तर त्याच्यातल्या म्हणजे एका पक्षाचा मुख्यमंत्री त्याच म्हणजे आघाडीतला एक पक्ष त्याचा मुख्यमंत्री होता, आता दुसऱ्या पक्षात झाला. इतकं सोपं हे हस्तांतरण नाहीये. म्हणून मला मी जसं सत्ता पालट म्हणतो तसा हा खुर्ची पालट आहे फक्त. पण इतकी साधी गोष्ट नाहीये ती. भारतीय जनता पक्षाने ज्या नैतिकतेने नितीश कुमार यांच्या बरोबरची युती आपली टिकवली होती, धोका नितीश कुमारांनी दिला होता लालूंबरोबर जाऊन आणि मग ते परत भाजप बरोबर आले, ती गोष्ट वेगळी. प्रत्यक्षामध्ये नितीश कुमारांच्या पक्षाला मागच्या वेळेस अर्ध्याच जागा होत्या, तरीही भाजपनी त्यांना मुख्यमंत्रीपदी जो शब्द दिलेला होता तो पाळला. आताही 2024च्या निवडणुकांमध्येही त्यांच्या पक्षापेक्षा भारतीय जनता पक्षाला जास्त त्यांचे आमदार निवडून आलेले होते, तरीही त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर म्हणजे ती निवडणूक झाल्याच्या नंतर 2024च्या शेवटची गोष्ट आहे, 2025 पूर्ण गेलं आणि आता जे त्यांनी काय अंतर्गत निर्णय घेतलेला आहे, मी तुम्हाला अशी 4 उदाहरणं सांगतो. भारतीय जनता पक्षाला आज केंद्रामध्ये सत्ता आहे म्हणून ते असं वागतात असं नाही. यापूर्वी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मायावती ह्या भाजपच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री झालेल्या होते. नंतर त्यांना धोका दिला, ती सगळी पुढची गोष्ट आहे. पण मुळात पहिल्यांदा मायावती यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी भाजपने बसवलं. 2007ला स्वतःच्या जीवावर त्यांची सत्ता आली आहे, ठीक आहे. पण त्यांनी जे हे सगळं धोक्याचं राजकारण केलं त्याचा तोटा त्यांना असा झाला की नंतर मग त्या राजकीय चौकटीतून दूरवर फेकल्या गेल्या. आजही राजकीय ताकद म्हणून त्या उत्तर प्रदेशमध्ये 3-4 नंबरवरती जाऊन पडलेले आहेत. दुसरं उदाहरण मी तुम्हाला कर्नाटकातलं देतो. HD कुमारस्वामी आणि भारतीय जनता पक्ष यांनी 18 असं 36 महिन्याचं करार केलेला होता. त्याच्यातल्या पहिल्या काळासाठी मुख्यमंत्री मला द्या म्हणून ते अडून बसले, ते भाजपने मान्य केलं. त्यांचे 18 महिने झाल्याच्या नंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री पद सोडायला नकार दिला. पण तुम्ही दिलेला शब्द आहे HD देवेगौडा माजी पंतप्रधान दिल्लीत जाऊन बसले, सगळ्या भाजपच्या राजकीय नेत्यांचे पाय धरले, डोळे पुसले, रडले सार्वजनिक ठिकाणी, पण खुर्ची सोडायला मात्र नकार दिला. ह्या सगळ्यातून धोका कोणाला दिला? भाजपने जो शब्द HD कुमारस्वामी यांना दिलेला होता तो 18 महिन्याचा पाळला. HD कुमारस्वामींनीच 18 महिन्याच्या नंतर सत्ता सोडायचा जो शब्द आहे तो पाळला. पुढे त्यांना जो काय फटका बसायचा तो बसला. ते काँग्रेस बरोबर गेले. काँग्रेस बरोबरचा अनुभव आपला वाईट कसा होता हे त्यांनीच माध्यमांमध्ये सगळ्या कॅमेऱ्यांच्या समोर आपल्या हातरुमाला डोळे पुसत सांगितलं. मायावतींना त्यांच्यावरती शारीरिकरित्या अत्याचार करायचं, त्यांच्या वस्त्रांना हात घालायचं घाणेरडं कृत्य समाजवादी पक्षांनी केलं. लालू प्रसाद यादव हे यांना त्रास प्रत्यक्ष लालूंचे चिरंजीव म्हणजे नितीश कुमार यांना त्रास प्रत्यक्ष लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादवनी दिला आणि वैतागून त्यांनी परत त्यांची साथ सोडून भाजप बरोबर यायचं. मी तुम्हाला 3 उदाहरणं दिली. या तिन्ही ठिकाणी ह्या सगळ्या आपल्या सहकारी पक्षांना जो शब्द दिलाय तो भाजपने पाळला, उलट त्या लोकांनी भाजपला धोका दिला. आता मी तुम्हाला 4थं उदाहरण महाराष्ट्रातलं सांगतो. एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना मुख्यमंत्री पद भेटेल असं त्यांना स्वतःलाही वाटलं नव्हतं. पण भारतीय जनता पक्षाने जे काही ठरवलं होतं त्यानुसार आपला मुख्यमंत्री पदाचा असलेला ज्याचं कर्तृत्व होतं असं देवेंद्र फडणवीस सारखा नेता बाजूला ठेवला.
तो मंत्रिमंडळाच्या बाहेर राहायला तयार होता, तसं त्यांनी जाहीरही केलं होतं. पण पक्षाने आदेश दिल्याच्या नंतर ज्या पक्षाचे आमदार आपल्या अर्ध्यापेक्षाही कमी आहेत, त्या पक्षाबरोबर मंत्रिमंडळात जाऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं देवेंद्र फडणवीसनी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरती होते. त्या सगळ्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही भाजपने दिलेला शब्द मोडला नाही. वर्षभरात पाठिंबा काढून घेतला. हे जे सगळे नाटकं काँग्रेसनी सातत्यानं केलेले होते, हे भाजपने कधी केलेले नाही. कुठल्याच राज्यात केले नाही. मला एक सुद्धा उदाहरण सांग. पण त्याच्यानंतर काय घडलं? 2024ची महाराष्ट्रातली जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा हे सगळे भडभंजे पत्रकार जे होते, ते कुठल्या तोंडानं असं म्हणत होते की एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे म्हणून. अरे तुम्ही तर कालपर्यंत एकनाथ शिंदेच्या नावानं शिंदे आणि मिंदे 50 खोके एकदम ओके हे तुम्हीच बोंबलत होतात ना. तुम्हीच वर्ल्ड बेस्ट सीएम, महाराष्ट्राचे घरबसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तळी उचलून धरत होतात ना. ज्या एकनाथ शिंदेच्या नावानं तुम्ही इतका शिमगा केलेला होता, आज त्या एकनाथ शिंदेच्या रूपानं तुम्हाला भाजपला बडवायला संधी मिळाली, तुम्ही बडून घेतली. कशासाठी? त्यांना नंतर मुख्यमंत्री पद द्यायचं होतं. आधी त्यांना जे काही शब्द दिला होता, त्यांच्या पक्षाचे आमदार कमी असताना, आताही त्यांचे 57 निवडून आले होते आणि भाजपचे 132 होते. काय म्हणून 132 आमदार असलेल्या पक्षानं त्याग करायचा आणि 57 आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदही बसवायचं? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. खरं तर तेव्हाही निवडणूक पूर्व युती शिवसेनेशी केलेली असल्यामुळे एकनाथ शिंदे तसेही तयार झाले असते त्यांना पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला. पण भाजपने त्यांना शब्द दिला, ते प्रत्यक्ष पाळून दाखवला. नितीश कुमारांना शब्द दिला, तो पाळून दाखवला. HD कुमारस्वामींना शब्द दिला, पाळून दाखवला. मायावतींना शब्द दिला, पाळून दाखवला. आणि काँग्रेसचं काय? मी तुम्हाला केंद्रातलंच उदाहरण सांगतो. 1, 2 नाही, 4 पंतप्रधान आहेत. एक चरण सिंग, त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला. राज्यातलं तर प्रत्यक्ष त्याच HD कुमारस्वामीचं कर्नाटकातलं उदाहरण आहे. म्हणून मी तुम्हाला मोठी उदाहरणं देतो. चरण सिंग यांना सरकार बनाने के लिए सपोर्ट किया है, चलाने के लिए नहीं. इंदिरा गांधींचं वाक्य. 4 महिन्यात ते सरकार कोसळलं. देवेगौड्याचं ओल्ड मॅन इन हरी त्यांच्यावर केलेली टीका, ती सगळी भोवली. ते म्हणजे संसदेतलं भाषण तर अशी हसायची परिस्थिती आहे. एकजूट विपक्ष आहे, बिखरा हुआ सत्ता पक्ष आहे, अशी एक जळजळीत टीका सुषमा स्वराज यांनी तेव्हा केलेली होती. त्या देवेगौडाचा पाठिंबा काढला, गुजरालना बसवलं, गुजरालचा पाठिंबा काढला. यांनी स्वतः ज्या पद्धतीने चरण सिंग झाल्याच्या नंतर चंद्रशेखर, पहिल्यांदा चरण सिंग 4 महिन्यात कोसळलं, त्याच्यानंतर चंद्रशेखर, तेही सरकार 6 महिन्यात कोसळलं. 1 वर्षामध्ये देवेगौडा आणि गुजराल 4 पंतप्रधान असे झाले की ज्यांना काँग्रेसने पाठिंबा दिलेला होता आणि काढून घेतला. कुठलाही दिलेला शब्द किंवा त्या संसदेची मुदत पूर्ण व्हायची वाट बघितली नाही आणि मध्यावधी निवडणुका जोडून घेतल्या. दुसरा कुठलाही पर्याय पण समोर नव्हता. चरणसिंगांचा ते सरकार पडलं, निवडणूक घ्यावी लागली. देवेगौडानंतर गुजराल सलग 2 एकाच ह्याचे होते, पण त्याच्यानंतर परत निवडणुका घ्याव्या लागल्या. चंद्रशेखरांचं सरकार पडलं, पुन्हा 89ला झालेल्या निवडणुका, 91ला परत निवडणुका घ्याव्या लागल्या. 4ही पंतप्रधानांच्या बाबतीत काँग्रेसने दिलेला धोका सगळ्यांच्या समोर आहे. आणि भाजपनी ज्या 4 मी मुद्दाम तुम्हाला मुख्यमंत्री पदांचे उदाहरणं सांगितले की त्याच्यामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेंनी पण त्यांनी शपथ घेतल्यापासून विधिमंडळाची मुदत संपेपर्यंत त्यांचा पाठिंबा काढून घेणे किंवा त्यांना धोका देण्याचं काम केलं नाही. नितीश कुमारांच्या आधीच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना शब्द दिल्याच्या नंतर निवडणुकीची वेळ येईपर्यंत त्यांचा पाठिंबा काढणे वगैरे असं काहीच केलं नाही. नंतरही त्यांचे आमदार कमी असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. मायावतीचाही त्याच पद्धतीने, मायावतींना जे कमिट केलं होतं तेवढं वर्ष झाले की मायावती पलटली. जे सगळे भाजपच्या नावानं बोंब करतात, मला बाजू घ्यायची किंवा विरोध करायचा दोन्ही सांगायचं नाही. तुम्हाला मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवतो आहे. ही शांतपणे कासवाच्या गतीनं चालणारी वाटचाल, पण त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती सशासारखी आहे. शांतपणे वाटचाल चालू आहे, पण प्रत्यक्ष जे साधायचे आहे त्याच्या बाबतीत त्यांना कधीच विसर पडत नाही. त्याच्यावरची उसंत वाणी. बिहारी सत्तेत भाजप सम्राट, उजळे ललाट राजकीय, शांततेत घेई नितीश निरोप, विरोधी आरोप बोथटले, सत्ता पदासाठी ठेविला संयम, पाळला नियम युती धर्म, संख्या होती जास्त तरी नाही हाव, दूरवर धाव शांतपणे,
उठवळ साऱ्या विरोधींच्या खेळी उसळे अवेळी सत्ताकांक्षा. एक एक राज्य चालले जिंकित जनता अंकित म्हणूनच. कांत सत्ताधारी दिसे दूरगामी आणि कुचकामी विरोधक आणि कुचकामी विरोधक. बिहारमध्ये सत्ता पालट म्हणजे खुर्ची पालट झाला आणि भाजपचा मुख्यमंत्री बसला. आज पूर्वेकडच्या सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल वगळता ओडिसामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे, मध्य प्रदेशमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे, वरती असममध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. एक पश्चिम बंगाल आणि दुसरं तुलनेनं छोटं असलेलं राज्य झारखंड. झारखंडमध्ये कधी काळी भाजपचा मुख्यमंत्री होता, आता विरोधी पक्ष नेता. भाजपचं हे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे. एक तर ते विरोधी पक्ष नेता असतो त्यांचा, नाही तर ते प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती म्हणजे सत्तेमध्ये असतात. काँग्रेस सारखं ते एकदा बेदखल झाले की परत पुन्हा वरती येत नाहीत असं होत नाही. आत्ता महाराष्ट्रातली परिस्थिती, काँग्रेस 2014 मध्ये मुख्यमंत्रीपद गेलं पृथ्वीराज चव्हाण. त्याच्यानंतर जी काही उतरण लागली, एक लोकसभेच्या निवडणुकीचा अपवाद वगळता 2024 तेही फार नाही, 13च खासदार निवडून आलेले आहेत. भाजपने सातत्याने सत्तेच्या बाबतीमध्ये, सत्ताकारणाच्या बाबतीमध्ये, राजकारणाच्या बाबतीमध्ये संयम दाखवत निष्ठेने दूरवरची वाटचाल ही सतत चालू ठेवलेली, त्याचा हा पुरावा आहे. गेल्या 10 वर्षातलं जरी तुम्ही बिहारमधलंच राजकारण बघितलं, तपासून 12 वर्षातलं, 15ची निवडणूक, 20ची निवडणूक, त्याच्यानंतर आता ही 25ची निवडणूक, या सगळ्या ह्याच्यात 24ची निवडणूक शेवटाची, या सगळ्यातून जर तुम्ही हे लक्षात घेतलं की शांतपणे आपलं बळ वाढवत जाण्याचं काम केले. आणि टीकाकार मात्र नेहमीच बोंब मारत राहतात. आताही सम्राट चौधरी हे मूळचे भाजपचे कसे नाहीत, RJD आणि त्यांचा जनता दल युनायटेड याच्यामधून त्यांचा कसा प्रवास झाला, सगळे बोंबलत बसतात. तिकडे हेमंत बिस्व शर्माच्या नावाने हेच झालं. अरे तो मूळचा काँग्रेसी होता ना. सम्राट चौधरीला भाजपने काय स्थान द्यावं, भाजपच्या बाकीच्या निष्ठावंतांनी कशान काय सतरंज्या उचलाव्यात बाजूला ठेवा. आधी तुम्ही याचं उत्तर द्या ना. जेव्हा हा नेता तुमच्याकडे होता तेव्हा तुम्ही काय आणि कशा पद्धतीनं वागत होता. बघूयात हे जे बॉम्ब मारतात ते. आता ज्या 4 राज्यातल्या निवडणुका 2च्या झाल्यात, 2च्या राहिल्यात आणि एक छोटं राज्य पुद्दुचेरी सुद्धा 4 तारखेला निकाल लागतील. सातत्याने आणि शांतपणे आपली वाटचाल करणाऱ्या भाजपच्या पदरामध्ये काय पडतं आणि उठवळपणा करणाऱ्या विरोधकांच्या पदरामध्ये काय पडतं. बिहारनी हे सिद्ध केलेलं आहे की शांतपणे वाटचाल करणाऱ्या भाजपनी आपलं राजकीय यश उशिरा का होईना मिळवून ते सिद्ध करतोच भाजप. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.